मित्रांनो, संगीत रंगभूमीचा काळ महाराष्ट्रात अवतरला त्यावेळी मराठी कवितेतही बदल घडत होते. कवितांचे विषय बदलत होते, संदर्भ बदलत होते. कवी आपली वैयक्तिक सुखदुःख, सामाजिक जाणीवा, बंडखोर विचार, वेगवेगळ्या भावनांचा आविष्कार कवितेत करू लागले होते. त्या काळातील कवींवर आणि कवितेवर सर्वाधिक प्रभाव होता तो केशवसुतांचा. गोविंदाग्रज तर स्वतःला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवत असत. बालकवींची निसर्ग कविताही त्याच वेळी फुलत होती. अर्थात केशवसुतांच्या प्रभावापासून अलिप्त राहूनही मराठी कवितेत अढळ स्थान मिळवणारे श्रेष्ठ कवी म्हणजे भा. तांबे. अशी कितीतरी नावं घेता येतील. एक वैशिष्ट्यपूर्ण नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांचे जाज्वल्य विचार मंचावरून आविष्कृत होत होते आणि सावरकरांचे तेच विचार त्यांच्या कवितेत आणि सगळ्याच रचनांमधून लोकांसमोर येत होते. जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राती तुझ्याची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राती तुझ्याची. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती कांदळी चमचमलखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. हे अधम रक्तरंजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते. हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. तुझसाठी मरण दे जनन तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता